नमस्कार, मिसेस नाशिककर चॅनलवर आपले सगळ्यांचे पुन्हा एकदा स्वागत आहे. आणि आज आहे आमचा काश्मीरमधला तिसरा दिवस. आता काश्मीरमधला तिसरा दिवस म्हणजे आम्हाला आज जायचं आहे गुलमर्गला. आणि त्यासाठी आता इथे सर्व तयारी झालेली आहे सगळ्यांची. आणि आता खाली आलेलो आहोत सगळेजण नाश्ता करायला. आम्ही नाश्ता करायला निघालो. नाश्त्यामध्ये छान जाम ब्रेड होते आणि नंतर थोडासा वेगळा पण नाश्ता होता. फ्रूट्स होते, पोहे होते. म्हणून चालू ठेवला. नाश्ता कसा आहे आजचा? एकदम शाही नाश्ता आहे, एकदम हे सुंदर. आमचे होस्ट. गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया. आज आम्ही गोंडोला राईड करून म्हणजे रोपवेने गुलमर्गला जाणार होतो. खूप सगळ्यांना उत्सुकता होती आणि बर्फात खेळायचं होतं, बर्फाचा आनंद घ्यायचा होता. तर आता आमची ही सफर सुरू झालेली आहे गुलमर्गकडे जायला. दोघं बाजूने दुतर्फा अशी मस्त अशी झाडी आहेत आणि उंचच उंच आणि बर्फाळ प्रदेश असल्यामुळे कसं आहे, ती झाडी अशी सरळ आहेत. म्हणजे बर्फ पडला की तो खाली सरळ खाली यायला हवा ना. तर अगदी निसर्गाची रचना त्याच्या वातावरणाप्रमाणे केलेली असते. मस्त नागमोडी वळणं आणि थोडाफार घाट, थोडाफार सरळ रस्ता, असा आमचे प्रवास सुरू झाला. पॅक झालं चला, आमच्या चॅनलवर तुमचं स्वागत आहे. मॅडम बघा इकडे. हाय मॅडम. हो इथे बघू शकता, आम्ही सगळे एकदम पॅक झालो होतो आणि आम्हाला गंडोला राईडला आता जायचं होतं. त्याच्यामुळे ना तिकीट वगैरे सगळे आमच्या होस्ट जे आहेत ना, म्हणजे जे आमचे टूर मॅनेजर आहेत ना, त्यांनी सगळी व्यवस्था केलेली होती. त्यामुळे तसं काही आम्हाला कुठेच टेन्शन नव्हतं. त्यामुळे फक्त उतरायचं गाडीखाली आणि लगेचच आपल्या जिथे जिथे राईड असतील, जिथे जिथे बघायचे प्रेक्षणीय स्थळ असतील, तिथे जायला अगदी सोपं होत होतं. आणि आमचा टिफिन पण त्यांनी सोबत दिलेला होता. इथे गोंडोलासाठी थांबलेलो आहोत. इथे बघा लाईन आहे, आतमध्ये पण भरपूर लाईन आहे. आणि हे बघा माझा हा टूरचा व्हिडिओ नाही आहे, मी फक्त माझं डेली रुटीन शेअर करते. तर ट्रॅव्हलनेस बरोबर आम्ही गेलेलो होतो. तर आता इथे खूपच गर्दी होती गंडोला राईडला, पण छान असं शिस्तीत सगळं चाललेलं होतं. त्यामुळे काय एकदम अगदी म्हणजे सोयीचं वाटतं ना असं असं. चला चला. आता आम्ही पोचल्यावर माझा नंबर लागला. आमचे सोबत होते आणि तुम्ही त्यांना पहिलेपासून बघतायत, आमच्यासोबत आहेत ते. त्यांच्यासोबत मग मी बसली राईडला आणि खैरनार सर दुसऱ्या ट्रेनमध्ये आलेले होते. झाडी ना बघताना डोळे अगदी असे म्हणजे तृप्तच होत नव्हते. मध्येच बर्फ, मध्येच झाडी आणि खूप सुंदर असं वातावरण. आणि त्यात ह्या ट्रेन जात होत्या ना, त्यामुळे अगदी विलोभनीय वाटत होतं ना. आम्ही बसलेलो होतो खाली एकदम खोल अशी दरी. अगदी म्हणजे ना ते असं शब्दात वर्णन न करण्यासारख्या काही काही गोष्टी आहेत. सिनरी अभी मैं दिखा रही हूँ, ऐसा दिखाओ. ये तो अच्छा नहीं आया. ऊपर थोड़ा लेंगे. आता
स्वर्ग आहे. आणि आम्हाला खरंच आता छान असं वाटतंय. आणि आता आम्ही बसलोय गंडोलात आणि वन फेसला आपण आता जातो. मध्ये थोडीफार जमीन, लगेच बर्फ आणि आच्छादलेली ही पृथ्वी बर्फाने मध्ये जसं जसं काही दुधाचा ओहळ येतोय असं वाटतंय. आणि इथे ना सारख्या राईड चालू असतात. आणि इथून एक वरती आम्ही खालीच थांबलो, त्याच्यावरती अजून एक आहे. तिथे जर गेलं ना अजून विलोभनीय आहे म्हणे. पण ना थोडंसं आपल्या तब्येती सांभाळायच्या म्हणून सगळ्यांनी टूर मॅनेजरांनी त्यांनी सांगितलं की आपण तिथे नको जायला. कोणाला जर बीपीचा वगैरे त्रास असेल तर वरती नको जायला असं. आता त्यांची पण जबाबदारी आहे ना. तर बघा आता आम्ही इथे पोहोचलो आहोत आणि मस्त आता एन्जॉय करणार आहोत आपल्या ह्या गुलमर्गच्या बर्फाचा आनंद घ्यायचा आहे आता. तर आता इथे आम्ही थांबलेलो आहोत आणि मॅनेजरांनी आम्हाला मस्त असा चहा पाजलेला आहे गरमागरम. रेट है ना, उसमें काम नहीं, उसमें बार्गेनिंग नहीं. नाही आ रहा गाइड होते. कितना रुपीस? आकर ग्लोव्स घाला आणि ग्लोव्स घालो. वाव स्नोफॉल. शूटिंग कर. हाँ मी करती. बघू 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 तुमचं झालं का? गोळा घालून झालं का? सरळ कर हात वर. आधीच परेशान झालाय. द्या द्या आकार आकार आकार. गोड लागला. वाव वाव. गोड गोड एक झालं होय. येस. बोलो की वीडियो कमावा है तो वीडियो बना. एवढा मोठा घ्यायचा. घ्या घ्या घ्या. हां भाई ठीक है, अभी ना बोल दो भाई जी, कोई नहीं होगा. एवढ्यासाठी त्याला अरे वर्ण देवानेच तुझ्या श्रेय केलं ना. स्नोफॉल होतोय. स्नोफॉल स्नोफॉल. नाही आता वाव. सरडा होणार आहे. येस, हे मिनी स्वित्झर्लंड. या हा येस येस. आय लव्ह सोनमार्ग. गुलमर्ग. सॉरी गुलमार्ग. आय लव्ह आय लव्ह गुलमार्ग. आहा. आय लव्ह गुलमार्ग. स्वर्ग है. आओ पधारो. बर्फ गिर रही है. ए बाळू चल ना. आमचा डान्स होऊन गेला बरं का. येस. हा टाक टाक. तर बघा इथे बघू शकता तुम्ही किती मस्त असं वातावरण आता तयार झालं. आणि थोड्या वेळापूर्वी ना अगदी मस्त बर्फाचा पाऊस पडला होता. इतका सुंदर असा आनंद आम्ही घेतला आणि त्याचे फोटो पण मी तुम्हाला शेअर करणारच आहे. सगळे फोटो मी तुम्हाला शेअर करेन. आणि खूप मस्त एन्जॉय करतोय आणि सगळा आमचा ग्रुप पण बघा एक नंबर आहे. आणि खूप सुंदर असे आता इथे आमचे रील पण चालू आहेत आणि सगळ्या मैत्रिणी खूप छान असा आनंद घेत आहेत. काश्मीर टूर एकदम मस्त झालेली आहे आमची. म्हणजे काश्मीर टूर झालेली नाही आहे, सुरुवात झालेली आहे. कालचा तुम्ही टुलिप गार्डन बघितलं आणि आज बघा माझा आवाज पण असा थंडी नाही होते. तर इथे बघा अगदी मस्त असं वातावरण आहे. सगळीकडे बर्फ आहे आणि आता आपण सगळे स्वर्गात आलोय असं वाटतंय. खूप छान एन्जॉय करतोय आणि आम्ही खूप छान असे रील पण काढलेले आहेत. पण ना काय होतंय, हा जो नजारा आहे ना तो बघतच राहावं असं वाटतंय. आणि त्याच्याकडे बघून ना असं वाटतं घरी जाऊच नाही, पण जावं लागेल. थंडी भरपूर आहे. सगळे असे कुडकुड शकतात. मस्त एन्जॉय केलं. 3 वेळा स्नोफॉल पण झाला आणि आता आम्ही निघालेलो आहे परतीच्या वाटेवर. कुठलं? नाही मी आम्ही कधीच एकदाच बसलोय लहानपणी. नंतर म्हटलं कधीच नाही बसले. एकदा मी आणि माझे म्हणजे आम्ही सगळ्या मावस बहिणी वगैरे सगळे एकत्र गेलो एकदाची होते. माझ्या भीती बसली मावशीचे ना. मिस्टर नाही, मी आणि ते माझ्यापेक्षा ते जोर जोरात ओरडत होते. अहो थांबा आणि ते एकदा पण. माझ्या पण मनामध्ये जी भीती बसली ना, परत नाही वरनं ते खाली फेकल्यासारखं होतं ते. पोटात गोळा येतो.
फायनली परत येताना मात्र आमचा दोघांचा एकाच राईडमध्ये नंबर लागला आणि आलेलो आहोत. आणि खैरनार सर तर एकदम म्हणजे खुश. त्यांना हे थंडीचं वातावरण खूप आवडतं आणि आता बर्फात खेळायला एवढी मजा केली त्यांनी ना, म्हणजे लहान मुलासारखे इकडे तिकडे खेळत होते असं वाटत होतं. आणि खरंच आम्ही सगळ्यांनी खरंच खूप छान एन्जॉय केलं. बघू शकता मध्येच बर्फ पडतोय. आता आमची राईड पण सुरू आहे. आम्ही आता त्या बाजूला जाणार आहोत. चला आता इथून आम्ही परत जाणार आहोत हॉटेलवर, कारण इथे आम्हाला भरपूर संध्याकाळ झालेली होती. आम्हाला सोबत जेवण दिलं असल्यामुळे तर काही टेन्शन नव्हतं. दुपारचं छान झालं होतं. मध्ये 2दा चहा पण दिला गेला, त्यामुळे एकदम फ्रेश होतो आम्ही. आजच्या ह्या डेली रुटीनमधली गुलमर्गची सफर तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला ना, चॅनलला नवीन असाल सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.